वाटून राहिलं 5-7 दिवस लय जिंदगी निवांत चालू आहे. माईनं काय बोलली नाही, बापाने येऊन हाणला नाही, असं फिलिंग असं व्हायला की आता माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे. ए मसरडा नीट बैस, आज आपल्या घरी सोयरे येऊन राहिले, पाहुणे येऊन राहिले. आपल्या घरी कोणाचं लग्न नाही, कोणाचं मुंडन नाही, आपल्या घरी कोणी मेलं नाही ना बिमार नाही. काय जेवण आहे तर मग पाहुण्यांचं? अबे साले, अरे जनावरा, त्यांना आपल्याला काळजी आहे म्हणून आपल्याला ते भेटायला येत आहेत. ज्या लोकांना कधी आपलं चांगलं झालेलं देखवलं नाही त्यांना कधीपासून आपली काळजी होऊ राहिली. आगाव शांपणा नको करू, कानाखाली खाशील नाही तर. मामी तुला माहितीये का माणूस समजदार कधी होतो? जनावरासारखं मोठं झाल्यावर. नाही त्याला जेव्हा समजते आपल्या बापाकडचेच पाहुणे हरामखोर नाही, पाहुणे हा शब्दच हरामखोर आहे, तेव्हा माणूस मोठा होतो. आणि माईकडचे पाहुणे तर लई भडवे आहेत, तेव्हा एकदम समजदार होतो बघ माणूस. जास्त मस्ती आली का तुला? तोंड सांभाळून वापरत जा, नुसता मरशील कोण्या दिवशी रक्त तोंडातून माझ्या हातातून. खरं बोललं की सख्खी माय बी सावतर माईसारखं वागते. अबे साले, वय बे पाहुण्या पुढे असा चावरापणा नाही करायचा, नुसता वरे पाय खाल्लं मुंडक करून हाणे. तू समझा? बिना बोलतच टपकले तुम्ही. आणि तुमचं वगैरे म्हणजे पोरग पण आणलं सोबत तुम्ही. अरे वैभू केवढा झाला तू? केवढा म्हणजे म्हातारा थोडी झालो, कानाला थोडी भाकर खायला लागलो. अरे वैभव बाळा, लहानपणी एवढूसाच होता तो. एवढूसाच म्हणजे मुंगे एवढा होतो की काय? अरे त्याच्यापेक्षा बी लय लहान होता तू. चडीतच संडास करून घेत होता. मी चडीत संडास करत होतो आणि तुमच्या कायाचं धुंगण काय शिवलेलं होतं का लहानपणी? अरे तुम्ही बसून घ्या, त्याला कुठे डोकं लावून राहिले? त्याचा स्क्रू ढिला झालाय. यायला काही तकलीफ तर झाली नाही ना? तकलीफ झाली तरी तुम्ही काय करणार आहे? हो तुम्हाला तिकडे रस्त्यामध्ये कोणी धरून हाणलं तरी बी आम्हाला काही देणं घेणं नाही, पण विचारायचं काम आहे आमचं. पाहुणे काय घेता? BMW घेता का? अगं मावशी चहा पण पाजवायची लायकी नाही आहे तुझी, आणि तुम्हाला BMW पाहिजे? डोसायला काय घेता सांगा लवकर. ऍपल ज्यूस, लिंबू पाणी सोडून दुसरं ज्यूस पाहिलं पण नसेल हो तुम्ही. लोकांच्या घरी गेले की अंबानी सारखी नखरे दाखवता. येडी चिव देखील. मला माहितच होतं तुमच्या घरी राहणार नाही. जा पाणी घेऊन ये. मजाक करायची लय सवय आहे आमच्या पोराला. मजाक नाही, अतिशय आहे तुमचं पोरग. एखाद्या दिवशी माझ्या हातात पडला कुत्र्याने मारेल तुला मी. प्या पाणी. डोसा. का रे पाण्यामधून वास कशाचा येत होता? पाणी स्वच्छ करायचं पावडर टाकले त्यात. बघितले का कधी पाणी स्वच्छ करायचं पावडर? वैद्या तू पाणी कशात दिलं पाहुण्यांना? छोटे गिलास सापडत नव्हते म्हणून या मोठ्या गिलासात पाणी दिलं. अरे मांजराला पाणी द्यायचा गिलास आहे ते. आणि पाणी कशातून घेतलं? तू फरशीवर मोठी बाटली ठेवली होती ना, त्याच्यातून घेतलं पाणी. अरे बिंडो, फरशी पुसायचं पाणी होतं ते सोड्याचं, त्यात सोडा जास्त टाकलेला होता मी, म्हणूनच म्हणलं पाण्यातून वास कस काय येत आहे. जाऊ द्या सोर्यो, सोड्याच्या पाण्याने तुमचे आतडे फेतडे सगळ्या साफ सुफ होऊन जाईल. मी इतकी दुनिया बघितली तर तुमच्या पोरासारखं दलिंदर पोरगा आजपर्यंत नाही पाहिलं. आता पाहून घ्या मग. वैद्या पाडेफिडे किती पाठ आहेत तुला? कस काय हो? तुम्ही पाहुणे आहे ना, पाहुण्यासारखे राहा. मार खायचे धंदे नका करू. रिकामा शिव्या खायचे काम कशाला करता? कशाला डोकं दुखवता? पाहुण्यांचं काम असते असले प्रश्न विचारणं. तुम्हाला पण वाटलं पाहिजे मेले हुशार आहे, महाज्ञानी आहे. भले मले काही शाळेत घंटा येत नव्हतं. यो दादा किती पागल हे. बघ एवढ्या लेकराला सुद्धा तुझे गुण समजले, पण तुला काय अक्कल नाही आली. हो तुम्ही इथे बसले म्हणून नुसतं दाखवलं असतं तुमच्या पोराला. आणि असं का बसले? पायामध्ये काय वाकडा आहे काय? हे काय जन्मत काय फेंगडे जन्मले की काय? वैभव या वर्षी तू लग्न करतो का? लग्न करायला तर मी 2 वर्षापासून तयार आहे, पण तुम्ही सोयरी जमून देतात तवाच ना. 5 सोयरी की मोडल्या तुम्ही माझ्या. अरे वैभ्या काय प्रगती कर, आयुष्यात काय विकास कर. फक्त लग्न उद्या 1 वर्षात प्रगती विकास अजून एखादी पट्ट पैदा करतो. अरे जनावरा, आयुष्यात पैसा कमाव पुढे जा असं म्हणत आहे मी. सहन होईल का तुम्हाला मी पुढे गेलो तर? झटक्यान मरून जासाल.